नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. माजलगाव विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत. माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये चुरशीची लढत आहे. ती कुठल्या पक्षाच्या उमेदवारांमध्ये नाही आहे, ती अपक्ष उमेदवारांमध्ये चुरशीची लढत आहे. प्रकाश सोळंके अजित पवार गटाकडून आहेत, मोहन जगताप अपघाताने शरद पवार गटाकडून आहेत. या दोघांमध्ये लढत नाही आहे, हे प्रस्थापित आहे. मात्र तिथं दोन अपक्ष असे उमेदवार आहेत ज्यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. बाबरी मुंडे, रमेश आडसकर हे दोघंही त्या ठिकाणी अपक्ष आहेत. बाबरी मुंडे भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक होते, मात्र त्यांनी अर्ज माघार घेण्यास नकार दिली. मी लढणारच आहे, मी लोकांच्या पसंतीस उतरलेलो आहे, म्हणून मी लढणार असा निर्णय बाबरी मुंडेंनी घेतला. तर दुसरीकडे रमेश आडसकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार होती आणि त्याच आश्वासनावर, त्याच विश्वासावर त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता. मात्र शरद पवारांनी त्यांना उमेदवारी दिली नाही, त्यांना नाकारलं, त्यांना जे आहे ते त्यांचा हिरमोड केला आणि म्हणून रमेश आडसकरांनी अपक्ष निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे. आता मोहन जगताप यांना अपघाताने त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी मिळालेली आहे अशी जोरदार चर्चा आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये प्रकाश सोळंके यांनी मोहन जगतापांच्या उमेदवारीवर सडकून टीका केली होती. ती कसली टीका होती हे संपूर्ण मतदारसंघाला आणि जिल्ह्याला माहीत आहे. मोहन जगताप हे कधीही तिथले आमदार होऊ शकत नाहीत. मोहन जगताप हे कधीही सुसंस्कृत नेता होऊ शकत नाहीत. त्यांची कधीही लोकांची नाळ जोडली जाऊ शकत नाही. ते कधीही चांगल्या पद्धतीनं, प्रेमानं लोकांना बोलू शकत नाहीत. अशी सगळी परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मोहन जगतापांचं स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. त्यांना विधानसभेचा आमदार व्हायचं होतं. कारखानदार झाले, संस्थानिक झाले, पैशावाले झाले, गुत्तेदार झाले, गुत्तेदार पोसणारे झाले. आता त्यांना आमदार व्हायचं आहे, मात्र तिथली जनता मोहन जगतापांना आमदार होऊ देणार नाही. त्याचे प्रमुख अनेक कारणं आहेत. मी काही गोष्टी गेल्या अनेक दिवसांपासून सांगतोय, मात्र मोहन जगताप हे तिथले आमदार होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की मोहन जगताप हे फाटक्या तोंडाचे आहेत असं मी म्हणत नाही आहे, तिथले लोक त्या ठिकाणी म्हणतात. मोहन जगताप भर सभेमध्ये मी दारू पितो अशा प्रकारे जाहीर सांगत असतील तर ते पडद्याआडून आणि जाहीर कार्यक्रमाच्या बाहेर काय बोलत असतील याची कल्पना तिथले मतदारसंघामधले लोक करतील. तुम्हाला महिला, मुली त्या ठिकाणी बसलेले दिसत नाहीत. तुम्ही अश्लील भाषेमध्ये जाहीर कार्यक्रमामध्ये बोलता. याचा अर्थ असा आहे की तुम्ही मग्रूर, तुम्हाला पैशाचा जोर आहे, तुम्हाला सत्तेची मस्ती आहे आणि तुम्हाला तुमच्याकडं असलेल्या कर्मचारी, कारखानदारी आणि पैशा मालमत्तेची फार मोठी मस्ती आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही. मोहन जगताप जाहीरपणे म्हणतात की मी कधीमधी पितो. याचा अर्थ असा आहे की ते दारू पितात आणि दारू पिणारा आमदार माजलगाव मतदारसंघामध्ये कदापिही चालणार नाही असं अलीकडच्या काळामध्ये युवकांनी, तरुणांनी, शुद्ध नागरिकांनी, बेरोजगारांनी या सगळ्यांनी मिळून मोहन जगतापांना आमदार होऊच द्यायचं नाही असं ठरवलेलं आहे. कशाला होऊ द्यायचं? जर अशा प्रकारचे दारू पिणारे त्या ठिकाणी आमदार होणार असतील तर आमच्या तरुणांना नोकऱ्याऐवजी दारू पिऊन रस्त्यानं फिरवायला लावणार आहेत का? त्यांच्या चपला सतरंज्या उचलायला लावणार आहेत का? हा सगळ्यात मोठा सवाल त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मोहन जगतापांना तिथली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी ही अपघाताने मिळालेली आहे. मोहन जगतापांना तिथल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अजिबात स्वीकारलेलं नाही. त्यांना थेट मुंबईवरून असं सोडलेलं आहे वरतून. तिथे कुठल्याही प्रकारचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मोहन जगतापांना वलय नाही. हायजॅक केलेला उमेदवार आहे. तिकडे रमेश आडसकरांना उमेदवारी डावलून मोहन जगतापांना दिल्यामुळे त्याचा रिॲक्शन असं झाला आहे की मोहन जगतापांची जी काही सिंपत्ती होती, त्यांना मिळणार होती इकडे भारतीय जनता पार्टीमध्ये असताना, ती इकडे गेल्यामुळे तर गेलीच. मात्र त्याचं रिॲक्शन जे आहे ते रमेश आडसकरांना मिळालं आहे की रमेश आडसकरांचा ऐनवेळी अपमान केला आहे आणि म्हणून रमेश आडसकरांची आता परतफेड तिथली जनता करणार आहे. म्हणून मी म्हटलं की मोहन जगताप, प्रकाश सोळंके यांच्यामध्ये ही लढत नाही आहे. बाबरी मुंडे आणि रमेश आडसकर यांच्यामध्ये आहे. बाबरी मुंडे हे अपक्ष आहेत, तर रमेश आडसकरसुद्धा अपक्ष आहेत. बाबरी मुंडेंचा कालचा मेळावा जर पाहिला ना तर त्या ठिकाणी कुठल्याही सभेमध्ये प्रकाश सोळंके किंवा मोहन जगतापांच्या कालच्या जयंत पाटलांच्या सभेला सुद्धा तितके लोक नव्हते. तेवढी लोकसंख्या ही मोहन जगतापांच्या विरोधात असलेल्या बाबरी मुंडेंच्या मेळाव्याला होती. ही सगळी परिस्थिती कशासाठी आहे तर अशा प्रकारचा एक प्रस्थापित आहे आणि दुसरा जो आहे तो नतद्रष्ट आहे. ज्यांना राजकारणामधली आचारसंहिता कळत नाही, ज्यांना राजकारणामध्ये सुसंस्कृतपणा काय असतो हे कळत नाही, ज्यांना बोलण्याला लगाम नाही, अशा प्रकारचे लोक त्या ठिकाणी सत्तेमध्ये अजिबात बसणार नाहीत हे आता ठरलं आहे. दुसरीकडे रमेश आडसकर हे अपक्ष उमेदवार आहेत. रमेश आडसकरांना
अशोक डग आणि बाबुराव पोटफरे यांनी समर्थन दिलेलं आहे. त्यामुळे रमेश आडसकरांचं पारडं अत्यंत जड झालं आहे. मोहन जगतापांना वाटत असेल की मी शरद पवारांचा उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, मात्र तुम्हाला अजिबात तिथल्या लोकांनी स्वीकारलेलं नाही. तुम्ही कालही BJPमध्ये होतात आणि आजही BJPचे लोक तुम्हाला समजतायत. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार नाही तर तुम्हाला BJPचा उमेदवार समजतात. म्हणून शरद पवारांचा उमेदवार काल जरी आलेला असला तरी त्याला स्वीकारणार नाहीत. रमेश आडसकर हेच शरद पवारांचे उमेदवार आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. शरद पवारांकडून मोहन जगतापांना जी उमेदवारी मिळाली ती कशा प्रकारे मिळालेली आहे हे संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. त्यामुळे मोहन जगताप नाही, रमेश आडसकर हे शरद पवारांचे उमेदवार आहेत अशी कुजबूज मतदारसंघामध्ये सुरू आहे. मोहन जगतापांना उमेदवारी देऊन शरद पवार पायावर धोंडा मारून घेणार नव्हते, मात्र कुठल्याही प्रकारची परिस्थिती त्यांच्यावर ओढावल्यामुळे नाईलाजानं ती उमेदवारी मोहन जगतापांना द्यावी लागलेली आहे. आणि म्हणून मोहन जगतापांना न टाळता रमेश आडसकरांना तिथं सिंपत्ती मिळणार आहे. मोहन जगतापांची नाही तर तिथं रमेश आडसकरांची वर्णी लागणार आहे. बाबरी मुंडे आणि रमेश आडसकर या दोघांमध्येच तिथली लढत होणार आहे. आणि जो माणूस जाहीर सभेमध्ये दारू पिण्याच्या गोष्टी करतो, जो माणूस अश्लील शब्दांचा वापर करतो, तो माणूस येणाऱ्या काळामध्ये विधानसभा मतदारसंघाचा आमदार होऊच शकत नाही. तिथले लोक मोहन जगतापांना सध्या विचारत आहेत की तुमचा ब्रँड नेमका कोणता आहे, देशी आहे की विदेशी आहे, वास येणारा आहे की बिनवास येणारा आहे. याचा मोहन जगतापांनी खुलासा करावा आणि लोकांना एकदाच सांगावं की मी हा ब्रँड वापरतो, मी हा ब्रँड वापरतो आणि या ब्रँडची दारू पितो असं मोहन जगतापांना जाहीर त्या ठिकाणी सांगावं लागणार आहे. याचा जाब येणाऱ्या काळामध्ये मतदारसंघामधले लोक विचारल्याशिवाय राहणार नाही अशी सगळी परिस्थिती आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.